टाटा मोटर्स मारुती सुझुकी वाहनांच्या किमतीमध्ये एप्रिलपासून वाढ होणार आहे। कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ होत असल्यामुळे वाहन निर्मिती कंपन्यांनी त्यांच्या किमती सुद्धा वाढवलेल्या आहेत आणि त्यासाठी आता टाटा मोटर्स कंपनीकडून 4%, मारुती सुझुकी कंपनीकडून 4% वाहनांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे। मेट्रो स्थानकातून उतरल्यानंतर थेट मॉल, शाळा, महाविद्यालयामध्ये आणि कार्यालयामध्ये पोहोचणं शक्य होणार आहे। MMRDAनं मल्टी मॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत मेट्रो स्थानकांच्या आसपासची महत्त्वाची ठिकाणं थेट मेट्रो स्थानकांना जोडण्याचा निर्णय घेतलाय। उन्हाळी सुट्ट्यांमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचं बुकिंग 2 महिन्यांसाठी फुल झालंय। त्यामुळे आता फक्त तात्काळमधूनच तिकीट मिळण्याची सुविधा उपलब्ध असेल। सोलापुरातून धावणाऱ्या कर्नाटक, राजकोट, कोर्नाक, LTT, चेन्नई आणि त्याचबरोबर हुसेन सागर, हैदराबाद उद्यान एक्सप्रेस अशा अनेक गाड्यांचं बुकिंग फुल झालंय। रायगडमधील बोली पंचतन गावामध्ये चिंचबा देवीच्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। या शिमगोत्सवाची सांगता रंगपंचमीला होणार आहे। या निमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई विद्यापीठाची बीकॉमची परीक्षा आजपासून सुरू होते। मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमधील संलग्नित परीक्षा महाविद्यालयांमधील एकूण 284 परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे। या परीक्षेसाठी 83,000 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे। राज्यामध्ये उद्यापासून सीईटी परीक्षांचं सत्र सुरू होईल। या सीईटी परीक्षांसाठी 13 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। विविध 19 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा लाभवली जाईल। कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला 30 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे। कृषी महाविद्यालयांमध्ये 3 वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो। या प्रवेश प्रक्रियेला 30 एप्रिलपासून सुरुवात होईल। मुंबईमध्ये सोमवारी तापमानामध्ये किंचितशी वाढ झाली, त्यामुळे मुंबईकरांना उष्ण झळांचा सामना करावा लागला। यावेळी कोरड्या वाऱ्यांमुळे दुपारी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अक्षरशः भाजल्याची जाणीव झाली। दरम्यान मुंबईमध्ये पुढील काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी FRP दिली जावी, त्यामध्ये हप्ते केले जाऊ नयेत असा आदेश हायकोर्टानं साखर कारखान्यांना दिलाय। या आदेशामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल केली आहे। यावर कोर्टानं साखर कारखान्यांना आदेश दिले। अकोल्यामध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथकं, त्याचबरोबर वारकरी भजनी मंडळं आणि बँड पथकं सहभागी झाली होती। महाराणा प्रताप बागेजवळ मिरवणुकीचा समारोप झाला। साताऱ्यामधील बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावली आहे। एका व्यापाऱ्यानं 20,000 रुपयांच्या उच्चांकी भावाची बोली लावून देवगड हापूस आंब्याची मानाची पहिली पेटी घेतली आहे। व्यापाऱ्यांनी फटाके वाजवत जल्लोष साजरा केला। नाशिकच्या येवला तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यात जाव्यात अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे। घरकुल योजना मिळवून द्याव्यात, तसंच एकलव्य मॉडेल स्कूलची अंमलबजावणी करावी, आदिवासी बांधवांना 2 हेक्टरपर्यंत जमीन कसायला द्यावी अशी मागणी सुद्धा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। घाऊक महागाईमध्ये तब्बल 2.38% वाढ झाली आहे। सरकारच्या अहवालातून महागाईमध्ये वाढल्याचं उघड झालेलं आहे। भाज्या, इंधन, जीवनावश्यक वस्तू आणि शीतपेय उत्पादनाच्या किमती वाढलेल्या आहेत। जानेवारी महिन्यामध्ये घाऊक किंमत निर्देशांक 2.31% इतका झालाय। फेब्रुवारी महिन्यामध्ये अन्न उत्पादन खर्च वाढल्यामुळे महागाई वाढल्याचं समोर आलंय। साताऱ्याच्या कराडमध्ये कृष्णाबाई मंदिरामध्ये चोरी झाली, त्यामुळे मंदिराची सुरक्षा ऐरणीवर आली आहे। चोरट्यांनी मंदिराच्या 3 दरवाजांची कडी कुलपं उचकटवून गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत चोरी केली आहे। अकोल्यामध्ये रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी महिलेचं मंगळसूत्र पळवून नेलं। यावेळी पाठलाग करताना महिलेच्या पतीवर चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केला। या प्रकरणातील एका संशयित आरोपीचा पोलिसांनी फोटो जारी केलेला आहे। माहिती देणाऱ्यांना योग्य बक्षीस दिलं जाईल असंही पोलिसांनी म्हटलंय। येवल्यामध्ये दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। अशामध्येच भर दुपारी बस स्थानक परिसरामध्ये दुचाकीची चोरी झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली। त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं। नाशिकच्या निफाडमध्ये ओझर पोलिसांनी विविध गुन्ह्यांमधील जप्त केलेली देशी विदेशी आणि बनावट दारूचा साठा नष्ट केलाय।
विविध कारवाईमध्ये जप्त केलेला दारूचा साठा तसाच पडून होता, त्यामुळे वरिष्ठांची परवानगी घेऊन पोलिसांनी 15 लाख रुपयांचा दारूचा साठा नष्ट केलाय. सांगलीमध्ये मिरजमध्ये राष्ट्रीय स्नूकर टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये देशभरातून 130 स्पर्धकांनी सहभाग घेतला. तर 1 लाखाचं पहिलं बक्षीस असणारी देशपातळीवरची ही पहिलीच टुर्नामेंट पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते. अकोल्यामध्ये टवाळखोरांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केलेला आहे. विद्यार्थ्यांना दमदाटी करत पैशांची मागणी केली आहे. दरम्यान पैसे न दिल्यामुळे टवाळखोरांनी तरुणांवर चाकू हल्ला सुद्धा केलेला आहे. पुण्यामधील शिरूरमध्ये बुलेट सायलेन्सर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये 35 बुलेट सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर बुलडोझर फिरवण्यात आलाय. या कारवाईमुळे बुलेट चालकांना चांगलाच धसका बसलाय. मुलुंडच्या पूर्व भागामध्ये पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पीएमजीपी कॉलनीमध्ये एका नाल्याखालील जलवाहिनी फुटली आणि त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झालाय. मात्र नाल्यामध्ये वाहतं पाणी आणि कचरा असल्यामुळे जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली नाही. त्यामुळे आज पाणीपुरवठा बंद असेल. मुंबईमध्ये अवैध पार्किंग रोखण्यासाठी महापालिका 26 टोईंग वाहनं भाडेतत्वावर घेणार आहे. 7 परिमंडळासाठी 26 वाहनं पुढील 5 महिन्यांसाठी घेण्यात येणार आहे. लवकरच ही वाहनं महापालिकेच्या ताफ्यात दाखल होतील. मुंबईमध्ये 6,862 ग्राहकांनी थकीत वीज बिल भरलेलं आहे. तर 2,888 ग्राहकांची पुन्हा मीटर जोडणी करण्यात आली आहे. या ग्राहकांनी 17,60,00,000चा भरणा केलाय. ग्राहकांना एक रकमी किंवा 6 समान हप्त्यांमध्ये मूळ थकबाकी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मुंबईमध्ये रस्त्यांच्या कामांसाठी 2,413 झाडांना हानी पोहोचवण्यात आली आहे. त्यामुळे 26 झाडांवर उन्मळून पडण्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा प्राथमिक आकडा आहे. नेमकी किती झाडं पडली आहेत याची अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही. मध्य प्रदेशच्या कुर्ना इथं अभयारण्यामधील 5 चित्त्यांना मोकळ्या जंगलामध्ये सोडण्यात आले. मादी चित्ता गामिनी आणि तिच्या 4 बछड्यांना सोमवारी मोकळ्या जंगलामध्ये सोडून देण्यात आलं. यामुळे कुनोच्या मोकळ्या जंगलामध्ये चित्त्यांची संख्या आता 17वर पोहोचली आहे. मुंबईमधल्या वांद्रे इथल्या म्हाडा भवनाचा लवकरच कायापालट होणार आहे. याच्या सुशोभीकरणासाठी 1.5 कोटींचा खर्च लागणार आहे. भवनाच्या आवारातील 5 ठिकाणी सुशोभीकरण केले जाणार आहे. यासाठी येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये निविदा काढली जाणार आहे. श्रीवर्धनचा रोठा सुपारीची उंची कमी होणार आहे. वादळापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी नवी शक्कल लढवण्यात आली आहे. संशोधन केंद्रामध्ये कमी उंचीची सुपारीची झाडं तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे. ही नवी जात विकसित झाल्यास वादळ वाऱ्यापासून झाडांचा बचाव होणार आहे. डाळिंब, पपई आणि स्ट्रॉबेरीच्या दरात घसरण झाली आहे. आवक वाढल्यामुळे सध्या बाजारपेठांमध्ये सर्वत्र फळांचे दर कमी झाले. सध्या बाजार समितीमध्ये 3 ते 4 टन डाळिंब, पपई आणि स्ट्रॉबेरीची आवक झाली आहे. त्यामुळे या आठवड्याभरात फळांचे भाव स्थिर राहतील. मुंबईमध्ये फुलांच्या भावामध्ये घसरण झाली आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक वाढल्यामुळे फुलांचे भाव घसरलेत. सर्व प्रकारच्या फुलांची आवक स्थिर आहे. त्यामुळे भावही नियंत्रणात आहेत. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पुढील आठवड्यामध्ये फुलांचे भाव वाढण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये मेथी आणि कोथिंबिरीचे दर घसरलेत. पुण्यामध्ये कोथिंबिरीच्या 1 लाख जुड्या तर मेथीच्या 60,000 जुड्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे पालेभाज्यांचे भाव कमी झालेत. मात्र आता मेथी आणि कोथिंबिरीचे दर वगळता सर्व पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. राज्यभरात मासळीचे दर तेजीमध्ये आहेत. बाजारामध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे दर वधारले. सुरमई, पापलेट, बोंबील आणि बांगड्यांचे दर गेल्या 2 महिन्यांपासून तेजीमध्ये आहेत. सध्या आंध्र प्रदेशामधून 10 ते 12 टन मासळी मुंबई पुण्याच्या बाजारात दाखल होते. खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मंदी आल्यामुळे सोयाबीन दरामध्ये घसरण झाली आहे. सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल मागे 200 रुपयांनी घसरलेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. सोयाबीनला प्रति क्विंटल 3,400 ते 3,900 रुपयांपर्यंत भाव मिळते. अहमदाबादमध्ये TRI आणि ATSनं शेअर बाजार ऑपरेटर मेघ शहा याच्या फ्लॅटवर छापा टाकलाय. पारडीजवळच्या आविष्कार फ्लॅटमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी 95 किलो सोनं आणि 70 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं वोटर ID आधार कार्डशी जोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. निवडणूक बोगस, त्याचबरोबर खोटी दुबार मतदान असं झालेलं होतं आणि ते प्रकार समोर आल्यानंतर या घोटाळ्यांना आळा बसावा यासाठी हे पाऊल उचलण्यात येते. मुंबई निवडणूक आयोगाने या संदर्भात राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. येवला तालुक्यातील एरंड गावामध्ये विहिरीमध्ये पडलेल्या नाग आणि नागिणीला सर्प मित्रांनी जीवदान दिले. शेतामधील विहिरीमध्ये हे नाग आणि नागिण पडलेले होते. या दरम्यान परिसरातील सर्प मित्रांना पाचारण करण्यात आलं. त्यानंतर नाग आणि नागिणीला त्यांची सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धासंदर्भात चर्चा होणार आहे. पुतिन यांच्या क्रेमलिन या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.